नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. यंदा लवकरच मान्सून केरळमध्ये 26 मे तर 5 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होत आहे. तर मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया आज दुपारनंतरचे वातावरण काय आहे. तर सुरुवातीला किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, मोंढा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार असून रात्रीच्या दरम्यान देखील सांगली, कोल्हापूरकडे थोडा जोर कमी आहे. मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढतोय सोलापूरकडे. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय. तसंच किनारपट्टीला इकडे जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्याकडे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर तसं हा जो काही परिसर आहे माखजन, सानवडा, कोयना, पाटण या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट राहील. मात्र या ठिकाणी पाऊस जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा गडगडाट जास्त राहील. तसेच या ठिकाणी प्रतापगड, पोलादपूर, तसेच मांडणगड, केलसी, पाचपंढरी, श्रीवर्धन, दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. गोरेगाव तसेच रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, काशीद, रेवदंडा, नागोठाणा, रोहा, सुधागड या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे दायरी, शेवापूर, केटवल्ले, जेजुरी, सासवड, लोणी, काळभोर, पुणे, सुसगाव, वाघोली या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त आहे. विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईकडे देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच पालघर जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण जास्त राहील पालघरमध्ये आणि भागबदलत पाऊस होण्याची शक्यता पालघर जिल्ह्याकडे आहे. तर मित्रांनो, आज नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आपल्याला या भागामध्ये. मालेगाव, मनमाड आणि येवला तसंच सटाणा, देवळा, चांदवड हा जो काही सर्व परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड, दोदांबे, वणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसंच निफाड, सिन्नरकडे, वावीकडे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता आहे. भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यानगरकडे जर बघितलं अहिल्यानगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून कोपरगाव हा जो काही परिसर आहे उत्तर परिसर या ठिकाणी अहिल्यानगरचा तर कोपरगाव, पुलतांबा, शिर्डी, जवळके या परिसरामध्ये देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट आणि सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आहे. दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूर, संगमनेर, अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे. राहुरी, घोडेगाव हा जो काही परिसर आहे राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथडी या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे बघितलं रात्रीच्या दरम्यान जोर कमी होत आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पुणे, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर तसंच शिवापूर, सोनापूर, सासवड, केटवले या परिसरामध्ये जेजुरीकडे देखील पावसाची शक्यता असून सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह. मेदा, वसुरपूर, सौराट, रशी, शिंगवडे, कोरेगाव, रहमतपूर, अंधह, वडूज, कठावणी, दालदेवडी, मोलाद्रकी, देवरा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूरकडे भागबदलत पावसाची शक्यता आहे. जोर थोडा या ठिकाणी कमी आहे सांगली, कोल्हापूरच्या तुलनेमध्ये. मात्र सोलापूरच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे.
तसंच इकडे मराठवाड्याकडे लातूर जिल्ह्याकडे जर बघितलं, लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. धाराशिवकडे देखील या ठिकाणी धाराशिव, बार्शी, वैराग, तुळजापूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. बीडच्या काही भागामध्ये भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, गेवराई, माजलगाव या परिसरामध्ये. तसंच इकडे जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या देखील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये. बुलढाणाकडे जर बघितलं, या ठिकाणी विदर्भात बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जोर कमीच आहे. आणि खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि बाकी भागकडे जर बघितलं, अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. नांदेड, वागळाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते. मराठवाड्यामध्ये विदर्भात पावसाचा जोर थोडा कमी आहे. एकंदरीत जर बघितलं, पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आज किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेशातल्या काही भागामध्ये. मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात जोर कमी आहे आज. तर मित्रांनो, चुकून तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि मित्रांनो, तुमच्या विभागाचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सविस्तर सांगू. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.